नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे धनश्री होम अँड लाईफस्टाईल या माझ्या व्लॉग चॅनलमध्ये. तर आज छान असं एक डेली व्लॉग आहे. तर दिवसाची सुरुवात छान अशी दारे खिडक्या उघडून स्वच्छ हवा आतमध्ये घेतलेली होते व त्यानंतरनी झाडून काढून आंघोळ वगैरे करून देवपूजा करण्यासाठी घेतलेली होती. तर उंबरठा पूजन करायचं होतं कारण आज गुरुवार होता. तर उंबरठा पूजन करून घेतल्यानंतर जे हळदीमध्ये थोडीशी हळद शिल्लक असते तर त्यामध्ये पाणी ओतून मी झाडाला ओतते, म्हणजे झाडंही पाहू शकता खूप छान असे होतात. आणि कापूरदानी तर एकदम भारी आहे. तर यामध्ये मी भीमसेनी कापूर आणि थोडंसं इसेन्शियल ऑइल टाकते. खूप छान असा वास येतो. तर छान असा तर सर्व आवरून झालेला आहे. स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं आहे. त्यानंतर दुपारी आऊंच्या कपड्याला इस्त्री करायला घेतली होती. तर आता गावाला जायचं तर सर्व कामे आवरून घ्यायची, म्हणजे आल्यावरती जास्त कामाचा लोड पडत नाही, कारण गावावरून आल्यानंतरही भरपूर कामे राहतात. तर आवून येताना थोडंसं सामान आणलं होतं तर ते सर्व भरून घ्यायचं काम चाललेलं होतं, कारण आम्हाला बाहेर जायचं होतं शॉपिंगसाठी. तर इथे मी भरतच होते. तर हे आंबे आणून दिले, कारण स्वयंपाक करूनच बाहेर जाणार होते, कारण संध्याकाळी लेट होणार होता. तर आमरस चपातीचा आजचा बेत होता. तर भावाची वास्तुक शांती आहे, तर त्याची शॉपिंग करण्यासाठी बाहेर जायचं आहे. तर आम्ही जाणार होतो. तर सर्व पटपट असं भरून घेतलं व यांची मध्ये लुडबुड पाहू शकता. मनुके खाण्यासाठी व खायला घेतले. तर त्या भैयाला कशाचा राग आला तर त्याने डायरेक्टच सर्व ओतूनच दिलेलं होतं. त्यांना लगेच राग येतो. त्यानंतर त्याला सर्व भरायला लावलं. त्यानंतर स्वयंपाक वगैरे आवरून घेतलं. 1 तास झाला मी आवरून बसतोय. आत्ता निघालोय आम्ही शॉपिंगला. चला आता. आणि इव्हिनिंगच्या टायमिंगला वातावरण पहा किती छान असं झालेलं आहे. तर संध्याकाळचं तर काही काम चालू असतं, त्यामुळे एवढा काही आनंद घेता येत नाही, पण आज लकीली भेटलेला आहे. तर इथे वास्तुक शांती होते. तर मी सोन्याचा कौल घेण्यासाठी आलेलो होतं. तर बहिणींनी सोन्याचा कौल नेतात, तर त्यासाठी व कळशीही लागते, तर तीही घेतलेली होती. सर्व शॉपिंग करून आम्ही निघालोच होतो. तर इथे एक शॉप लागलेलं होतं, सेल लागला होता, तर ते पाहण्यासाठी गेलो. तर इथे विशेषतः मला कुंड्या घ्यायच्या होत्या म्हणून आम्ही गेलो होतो. तर थोडीफार शॉपिंग करून आलेलोच होतं. ओरडत होते, पण बळच मी थोडंसं घेतलेलं होतं, कारण त्यांना प्लास्टिकची अजिबात काही घेतलेलं आवडत नाही. पण 23 रुपयाची इथं सेल लागला होता. तर काहींची क्वालिटी 23च्या मानाने चांगली होती, तर काहींची नव्हती. तर थोडंफार आणलेलं होतं. तर हेच ते मला ते दोघे दाखवत होते. विशेषतः मी ते कुंडी आणण्यासाठी गेलेले होते. तर कुंडी खूप छान अशी भेटलेली होती. अजूनही मी आणणार आहे, तर तेही तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. व हे एक गम्मेला आणलेलं आहे. तर जे फिल्टरचं वेस्टेज पाणी येतं तर ते साठवण्यासाठी खास घेतलेलं आहे, कारण ते वेस्टेज जातं. तर मी ते भांडी धुण्यासाठी त्याचा उपयोग करणार आहे. त्यानंतर जेवण वगैरे सर्व आवरून किचन ओटा आवरून घेतला व यांची तर मस्ती पाहू शकता कशा प्रकारे शॉपिंग दाखवत होते. तर सर्व चकाचक असं करून घेतलं, म्हणजे दुसऱ्या दिवशी काळजी नाही. तर हे करून मला बाहेरची गॅलरी धुवायची होती, कारण फरशीवाल्यांनी आम्हाला फरशी बसवताना सांगितलेलं होतं की उन्हाची फरशी धुवायची नाही, त्यामुळे तडकली जाते. तर थंड झाल्यानंतर म्हणजे संध्याकाळी किंवा मग सकाळीच करायची. तर हा झाडूही खूप छान आहे. तर मी झाडतच होते. तर हा लगेच मोबाईल घेऊन पळून गेलेला होता, कारण आता यांना माहिती झाली मोबाईल चालू केला की तेही माझ्याप्रमाणेच करायला बघतात. तर इथे तुळशीवरती मांडून पाया पडायचं व्हिडिओ घेत होता व त्यानंतर हातात घेऊन अशा प्रकारे मस्ती करत होता. तर सर्व जाळ्या जळमाटे आहेत, तर ते काढून घेतले. तर झाडू खूप छान आहे, तुम्हाला घ्यायचे असेल तर खाली मी टॅग करते, नक्की घेऊ शकता. त्यानंतर सर्व गॅलरी आहे, तर ती स्वच्छ अशी धुवून काढलेली होती. थोडंसंही धुवून काढली, कारण हे दोघे यावरती अभ्यास करत बसतात पेन्सिलने. ब्लॉग आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.